महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठी आली आनंदाची बातमी। शेतकरी बांधवांनो, पीक विम्याचे पैसे झाले तुमच्यासाठी मंजूर। बघा, सरकारने निर्णय घेताच सगळे जण आता खुश झालेले आहेत, कारण की सरकारच्या माध्यमातून डायरेक्ट मोठा निर्णय घेतलेला आहे आणि तुम्हाला आता पीक विम्याचा लाभ देण्यासाठी सरकारकडून पैसे मंजूर करण्यामध्ये आलेले आहेत। बघा, आतापर्यंत पीक विमा न येण्याचं कारण काय होतं, तर पैसे मंजूर झाले नव्हते, कारण सरकारपर्यंत पण पैसे मंजूर होणं गरजेचं असतं। पण आता सर्व काही झालेलं असून आता फक्त तुमच्या बँक खात्यात येण्याचं वाटप बाकी राहिलेलं आहे। पण तुम्ही आता काळजी किंवा चिंता करू नका, कोणत्याही क्षणी आता तुमच्या बँक खात्यात हे पैसे डीबीटीच्या माध्यमातून पूर्ण जमा होणार आहेत। बघा, आता या वेळेस पूर्णपणे डीबीटीला मान्यता दिली। डीबीटी एक अशी प्रक्रिया असते, असं साधन आहे की त्यामधून जर का सरकारने पैसे दिले का, तिकडून पैसे पाठवल्यानंतर इथे अर्ध्या तासामध्येच म्हणजेच की डायरेक्ट 30 मिनिटामध्ये पूर्णपणे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होत असतात। डायरेक्ट आता 30 मिनिटात आता संपूर्ण वाटप सरकार आता हे पूर्ण करणार आहे। एकदा पैसे वाटप सुरू झाल्यानंतर अर्ध्या ते 1 तासामध्ये शेतकरी बांधवांनो पूर्णपणे तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होणार आहेत। तर चला, आता कोणत्या जिल्ह्यातून सर्वात अगोदर पैसे वाटप सुरू होत आहे, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सर्वात अगोदर पैसे मिळणार, यादीमध्ये कोणत्या जिल्ह्यांची नावे आहेत, तुमचं नाव आहे का, सर्वपणे माहिती आता बघायला मिळेल। त्यासाठी तुम्ही फक्त आता शेवटपर्यंत व्हिडिओ बघण्याचं काम करा आणि महत्त्वाचं म्हणजे चॅनलवरती जर का तुम्ही नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनांविषयी शेतीविषयी याच चॅनलवरती तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळत असते। तर चला आता सविस्तरपणे पाहूया अपडेट। बघा, आता या ठिकाणी आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यांची यादी पूर्णपणे जाहीर झालेली आहे। यामुळे आता सर्व शेतकरी बांधव चांगलेच खुश झालेले आहेत। कोणत्याही शेतकरी बांधवांना वाटत नव्हतं की एवढ्या लवकर सरकार आता आम्हाला पैसे देईल, कारण की बघा, आता 17,000 रुपयांचा पीक विमा राज्य सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्या असल्या कारणाने एक चांगला मोठा दिलासा आता तुम्हाला देखील मिळत आहे। खूप दिवसांची आता शेतकरी बांधवांची प्रतीक्षा संपली असून लाखो शेतकरी बांधवांना या पीक विम्याच्या माध्यमातून पूर्ण पैसे जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून मिळणार आहेत। होय, तुम्हाला आता काळजी करायची नाहीये किंवा चिंता करायची नाहीये। बघा, आता तुमच्या बँक खात्यात पूर्ण डीबीटीच्या माध्यमातून सर्व पैसे येणार आहेत। बघा, आता या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आलेली असून जर या 17 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल ना, तर डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती कुणाला 15,000 रुपये मिळतील, कोणत्या शेतकरी बांधवांना 16,000 रुपये, तसेच कुणाला 17,000 रुपये, कुणाला 20 ते 21,000 रुपये आता डायरेक्ट सरकार शेतकरी बांधवांच्या खात्यावरती टाकणार आहे। शेतकरी बांधव आता चांगलेच खुश झाल्याचं आपल्याला दिसून येत आहे। बघा, मग यादीत आता नेमकी तुमचा जिल्हा आहे का, तुमचा तालुका आहे का आणि तुमचं नाव आहे का। जर का यादीत तुमचं सरकारने नाव घेतलं नसेल तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे भेटणार नाहीत। तुमचं नाव जर का यादीमध्ये घेतलं तरच तुमच्या बँक खात्यावरती पैसे येतील। मग बघा, यादीमध्ये नाव येण्यासाठी सरकारने सांगितलेली ही 2 कामे करायची आहेत। जर सरकारने सांगितलेली ही 2 कामे जर का तुम्ही शेतकरी बांधवांनो केली नाहीत तर तुमचं नाव यादीमध्ये येणार नाही। जर तुम्हाला येणारे पैसे पीक विम्याचे भेटणार नाहीत, जर तुम्हाला शेतकरी बांधवांनो पीक विम्याचे पैसे पाहिजे असतील तर मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेली लवकरात लवकर ही 2 कामे तुम्हाला देखील पूर्ण करायची आहेत। जर का तुम्ही हे 2 काम केली तर सरकार तुमचं नाव यादीमध्ये ऑटोमॅटिक घेईन। यादीमध्ये नाव आलं की 17,000 रुपये जमा झाले असा तुमच्या मोबाईलवरती मेसेज देखील येईल आणि हे पूर्ण पैसे तुमच्या देखील शेतकरी बांधवांनो खात्यावरती जमा होणार आहेत आणि पूर्णपणे वाटप आता सरकारने जाहीर केलेलं आहे। तर चला, मग आता नेमकी कोणत्या ठिकाणी सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत, आज कोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, उद्या कुणाला मिळणार, की दुसरीच कोणती पैसे वाटपाची तारीख आहे, किती वाजता पैसे येणार, सर्व काय माहिती आता मी तुम्हाला देणार असून आता फक्त तुम्ही लक्ष देऊन पहा राहिलेला व्हिडिओ, कारण की मोठी घोषणा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून करण्यामध्ये आलेली असून सर्व शेतकऱ्यांचं नाव यादीमध्ये घेतलेलं आहे आणि यामुळे आता शेतकरी बांधवांना चांगलाच दिलासा मिळालेला आहे। तर चला, आता सविस्तरपणे जाणून घेऊयात। तर बघा, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी सर्वात मोठी बातमी आलेली आहे। बघा, इथे काय सांगण्यामध्ये आलेलं आहे, तर आलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष आता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यात पूर्ण पैसे जमा होणार। शेतकरी बांधवांसाठी मोठी घोषणा अखेर राज्य सरकारकडून जाहीर झाली। दिलासा देण्याचं काम झालेलं असून आता मात्र फक्त पैसे येण्याचं काम बाकी होतं, ते पण आता शेतकरी बांधवांनो जाहीर झालेलं आहे। बघा, आता
बँक खात्यात पूर्ण पैसे शेतकरी बांधवांना दिले जाणार असून बांधवांनो आता काळजी किंवा चिंता करणं सोडून द्या. आता कसलीच चिंता किंवा काळजी करण्याची गरज नाहीये. डायरेक्ट तुमच्या देखील बँक खात्यावरती पूर्ण पैसे जमा होणार आहेत. सरकारकडून निर्णय झाल्याने कुणाला 14,000, कुणाला 15,000, कुणाला 16,000, कुणाला 17,000 तर काही शेतकरी बांधवांना 22,000 रुपयापर्यंत पूर्ण पीक विमा आता सरकार त्यांच्या बँक खात्यावरती देणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, कोणत्याही क्षणी आता पीक विम्याचे पैसे तुमच्या मोबाईल वरती देखील मेसेज येणार आहे. पण पहा शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे की या 17 जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून वाटप केलं जाणार आहे. या 17 जिल्ह्यामध्ये तुमचा जिल्हा आलेला आहे की नाही हे तुम्हाला नक्कीच पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आलेलं आहे की नाही, तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा रक्कम जमा होणार आहे की नाही, तुमचं नाव आलेलं आहे की नाही आणि तुमच्या देखील खात्यावरती पैसे जमा होतील की नाही हे पाहण्यासाठी आता फक्त व्हिडिओला 2 ते 3 मिनिटे वेळ काढून शेवटपर्यंत नक्की पाहत चला. तर आता चला आपण जिल्ह्यांची यादी सविस्तरपणे पाहूया की कोणते 17 जिल्हे आहेत. त्या 17 जिल्ह्यांमध्ये सर्वात अगोदर पीक विमा रक्कम जमा होणार आहे. तर पहा शेतकरी बांधवांनो, वाशिम मधील जर शेतकरी असाल, वाशिम मध्ये राहून शेती करत असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, वाशिम मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील असाल तर आता तुमची काळजी किंवा चिंता करण्याची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. आता तुमच्या देखील खात्यावरती तुमच्या नुकसानीप्रमाणे काहींना 15 मिळतील, काहींना 17,000 मिळतील तर काहींना 22,000 रुपयापर्यंत पण मिळतील. नक्की पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर यवतमाळ मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती हेक्टरी प्रमाणे पीक विमा रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील जर शेतकरी असाल, सिंधुदुर्ग मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर सिंधुदुर्ग मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणे मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम पूर्णपणे आता जमा करण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर पालघर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर परभणी मधील जर शेतकरी असाल, परभणी मध्ये राहून शेती करत असाल, परभणी मधील कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल तरी तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. परभणी मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सोलापूर मधील जर शेतकरी असाल, सोलापूर मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल, सोलापूर मधील सर्व शेतकरी बांधवांची ही प्रतीक्षा संपलेली आहे. त्यानंतर अहमदनगर मधील शेतकरी असाल, अहमदनगर मध्ये राहून कोणत्या पण एका तालुक्यामधील शेतकरी असाल, तुम्ही पण पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपलेली आहे. त्यानंतर अकोला मधील शेतकरी असाल, अकोला मध्ये राहून शेती करत असाल, पीक विम्याची प्रतीक्षा करत असाल तर अकोला मधील सर्व शेतकरी बांधवांची आता पीक विम्याची प्रतीक्षा संपलेली आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकत आहात. राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून पीक विमा रक्कमला आता मंजुरी देखील देण्यामध्ये आलेली आहे. आता पीक विमा रक्कम तुमच्या देखील खात्यावरती जमा होणार आहे. त्यानंतर बीड अमरावती मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर गडचिरोली मधील शेतकरी असाल तर तुम्हाला काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही. गडचिरोली मधील सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा रक्कम जमा होणार आहे. गोंदिया हिंगोली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. जालना, जळगाव, कोल्हापूर या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे पीक विमा रक्कम जमा होणार आहे. लातूर, नागपूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा रक्कम जमा होणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.